आता बातमी मुंबईमधनं. मुंबईतल्या पायधुनी परिसरात अन्नातून विषबाधा होऊन डोकाडिया कुटुंबातल्या चौघांचा एकाच रात्री झालेल्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणातल्या चारही मृतांचे महत्त्वाचे अवयव हिरवट झाल्याचं प्राथमिक न्यायवैद्यक चाचणीत निष्पन्न झालंय। मृतांचा मेंदू, हृदय आणि आतडी हिरवट पडल्याची माहिती आहे। तज्ज्ञांच्या मते अन्नातून झालेल्या सामान्य विषबाधेपेक्षाही वेगळी स्थिती आहे। त्यामुळे डोकाडिया कुटुंबातल्या चौघांच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांकडून विषबाधेची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कारण एकाच वेळी असे बदल अनेक अवयवांमध्ये दिसतात तेव्हा एखाद्या विषारी घटकाचा शरीरभर संपर्क झालेला असतो असं निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवलंय। आणि या नव्या स्पष्टीकरणामुळे डोकाडिया कुटुंबातल्या चौघांच्या मृत्यू प्रकरणी संशय बळावलाय। अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिनही आढळल्याचं समजतंय। विषबाधेची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली। तर या सगळ्या संदर्भात आता तपासामध्ये नवी माहिती समोर आल्यावर पुढची पावलं टाकण्यात येतात। मेंदू, हृदय आणि आतडी हिरवट पडल्याची माहिती समोर आली। मृतांची स्थिती ही विषबाधेपेक्षाही वेगळी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। एखाद्या अवयव आपल्याला पोस्टमॉर्टम मध्ये जर हिरवे आढळले तर त्याची 3-4 कारणं असतात। एक असतं पहिलं ते नॅचरल म्हणजे प्युरिफिकेशन किंवा डिकॉम्पोजिशन, बॉडीचं डिकॉम्पोजिशन होतं। त्याच्यात सुद्धा इंटेस्टाईनमध्ये सल्फर गॅस तयार होतो। तो सल्फर गॅस हिमोग्लोबिन बरोबर अटॅच होतो आणि त्याच्यामुळे सगळ्या नसा वगैरे असतात किंवा बॉडी ऑर्गन्स असतात ते हिरवे दिसतात। पण ते जनरली 24 तासात होतं। फक्त खूप हीटमध्ये जर बॉडी ठेवली तर ते 6 ते 12 तासात सुद्धा होतं। दुसरी गोष्ट आहे ती पॉयझनिंग। पॉयझनिंग 3-4 प्रकारचं असतं। एक हायड्रोजन सल्फाइड पॉयझनिंग असतं, कॉपर सल्फेट पॉयझनिंग असतं, नंतर कार्बाइड पॉयझनिंग असतं किंवा हेवी मेटल पॉयझनिंग। अशा केसेसमध्ये सुद्धा बॉडी ऑर्गन्स ग्रीन दिसू शकतात। आणि तिसरा जो प्रकार असतो तो सुडोमोनास इन्फेक्शन। जर त्यांना डेथच्या पहिले सुडोमोनास इन्फेक्शन झालं असेल, हळूहळू त्याची ॲक्शन होऊन ते बॉडी ऑर्गन्स आपल्याला ग्रीन दिसायला लागतात।